नमस्कार, मी माधुरी सुकटणकर. महाराष्ट्राचे अनमोल रत्न या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. ज्या रत्नांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यांचा प्रवास आपण पाहणार आहोत आजच्या या भागात. सुरुवात करूया टॅब ग्रुपपासून. संस्थापक तेजस अरुण बहिरट यांनी हे विश्व कसं साकारलं ते पाहूया. टॅब ग्रुप राज्याच्या उद्योग विश्वात नवी क्रांती घडवणारं नाव. जसं आहे तसं देण्यापेक्षा ग्राहकाला जे हवं आहे ते देऊ या ध्यासातून तेजस बहिरट यांनी रोवलेल्या बीजाचा आज वटवृक्ष झालाय. इथे हिंजवडीमध्ये आमच्याकडे आता जवळजवळ 30 एकर होती. म्हणजे बरीच MIDC मध्ये जाऊन आमच्याकडे काही जागा शिल्लक राहिली. त्यावेळेस आम्हाला बरेच जण, मी कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये होतो आणि माझ्याकडे इथे लँड पार्सल होतं, तर बरेच कन्सल्टंट आले होते की अरे तुम्ही इथे बांधून देऊ शकता का, कंपन्यांची अशी रिक्वायरमेंट आहे. आणि मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मी सखोल त्यांची चौकशी केली की ह्यांना काय बांधून पाहिजे, कशा पद्धतीत बांधून पाहिजे. मग आम्ही ते जाणून घेतो की मग ठीक आहे, तुमची आता कंपनी आहे, तुमची ॲक्टिव्हिटी काय असणार आहे, मग तुम्हाला तुमचं लॉजिस्टिक्स कसं असणार आहे, तुमच्या मोठ्या गाड्या येणार आहेत, छोट्या गाड्या येणार आहेत, ट्रेलर येणार आहेत. मग त्या हिशोबाने आम्ही रोड मॅप करतो की बघ ठीक आहे, इकडनं यांची गाडी येणार आहे, मग त्या वन वे ट्रॅफिक रूल्स काय आहे का त्याला, की जेणेकरून हे बघा ते बिल्ड टू सूटसाठी येतात माझ्याकडे. म्हणजे बिल्ड टू सूटसाठी आले तर त्यांच्यासाठी कस्टमाइज करून देणं आणि बारीक बारीक गोष्टी आपण समजून त्यांना देणं आणि ते मार्ग काढणं, त्या जेणेकरून कंपनीची एफिशियन्सी वाढेल. वर्क एफिशियन्सी म्हणा किंवा तुमची आता एखाद्या आय टी क्राऊड असेल तर तिथं ह्युमन रिसोर्सची, एखाद्या ह्युमन बीइंगची एफिशियन्सी कशी, एम्प्लॉईजची एफिशियन्सी कशी वाढेल, त्या आम्ही फार काळजीपूर्वक अभ्यास केला आणि ते आम्ही इम्प्लिमेंट पण केलं. केवळ नफ्या तोट्याच्या गणितात न अडकता सर्वोत्तम तेच देणं या एकमेव उद्देशातून टॅब ग्रुपची वाटचाल सुरू आहे. सांगायचा विषय असा आहे की जेव्हा आम्ही एका लॉजिस्टिक कंपनीला बांधून द्यायचं होतं त्यावेळेस मी सगळं त्यांचं समजून घेतलं की बाबा आमचे 4-5 गाड्या मोठ्या ट्रेलर येणार आणि ते कुठे छोट्या पॅगोमध्ये सगळं भरून जाणार. मग या कन्सेप्टवर मी सांगितलं की ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मोठे शटर्सवाले कमी पाहिजे, 3-4च पाहिजे, आणि छोटे शटर्स तुमचे किती असणार आहे. मग त्या हिशोबाने मी एरिया वाईज त्यांना 32 शटर काढून दिले छोटे छोटे. म्हणजे हे मी 12-14 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय, ज्यावेळेस लॉजिस्टिक हे रॅपिडली ज्यावेळेस वाढत होतं. मग नंतर जसं त्यांची एफिशियन्सी वाढली त्या कंपनीची, मग ते बरंच माझं मार्केटिंग व्हायला लागलं की अरे लॉजिस्टिकमध्ये असं डिझाईन असेल ना तर त्यांची वर्क एफिशियन्सी वाढते. त्याचा बेनिफिट मला काय, ती माउथ पब्लिसिटी व्हायची की अरे ह्यांच्या इथं गेलं ना, कारण लँड ओनर मीच आहे, त्यांचं टेक्निकल समजून घ्यायला मीच आहे, त्या हिशोबाने कन्स्ट्रक्शन करून द्यायला पण मीच आहे, त्यांना लेसी म्हणजे ॲज अ लेसर मीच आहे, आणि पुढे ऑपरेशन अँड मेंटेनन्ससाठी पण मीच आहे. पण त्यामुळे कंपनीचा फायदा काय व्हायचा की 1 पॉईंट कॉन्टॅक्ट. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना पर्यावरण रक्षण, संवर्धन आणि जतन याचाही तेजस बहिरट यांनी आवर्जून विचार केला आणि त्यातून एक नवं उद्योग विश्व उभं राहिलं. आपण लहानपणापासून शिकतो शाळेत ना, हे नाव काय ते नॉईज पोल्युशन, तुमचं एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन. मग असं वाटायचं की अरे ह्याचं काय तोडगा आहे की नाही, काय नुसतंच आहे, पण त्याचे खरंच काय कमी करायला पाहिजे. पण कसं कमी करणार आहे, तुम्ही सांगू नाही शकत लोकांना हॉर्न कमी वाजवा किंवा तुम्ही पाणी वेस्ट नाही, ते होणारच आहे. मग ह्याच्यावर आम्ही काय केलं, इंजिनिअरिंगमध्ये मला तो एक वाटलं होतं की नाही मला यात काहीतरी काम करायचं आहे, वेस्ट मॅनेजमेंटवर तर करायचंच होतं. लकीली एक 15 वर्षापूर्वी आपल्या इंडियामध्ये ते एक अवेअरनेस आली की नाही तर त्याच्या अगोदर लोकांना वाटायचं की कचरा आला आहे तो डम्पिंग ग्राउंडवर गाडीतनं फेकायचा, एवढंच आहे. आत्ता लोकांना अवेअरनेसनी क्रिएट झाले की अरे ते सेग्रिगेशन व्हायला पाहिजे, सेग्रिगेशन झाल्यावर रिसायकलिंग व्हायला पाहिजे, वेट वेस्टचं बायोगॅस, CNG कंपोस्टिंग व्हायला पाहिजे, ड्राय वेस्टचं त्याचं पण सेग्रिगेशन करायचं, प्लास्टिक, पेपर, ग्लास, कपडे, ते सेग्रिगेशन करून ते पण परत रिसायकल करू शकतो आपण.
मग यात वास्ट तुम्ही बघितलं तर जॉब क्रिएशन पण आहे, वेस्टेज पण कमी आहे, पोल्युशन कमी आहे आणि तुमची अवेलेबिलिटी रॉ मटेरियलची जास्त होती. रिअल इस्टेट हे केवळ पैसा कमवण्याचं क्षेत्र नाही, तर कित्येकांचं आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण करण्याची ही संधी असते. तेजस बहिरट यांनी ती सुवर्ण संधी घेतली आणि ग्राहकांसाठी सोन्यासारखं विश्व उभं केलं. रिडेव्हलपमेंटला किंवा एखादी रेसिडेन्शियल प्रोजेक्टला जाताना आम्ही ते बघतो की यात पाण्याचं वेस्टेज कमी व्हायला पाहिजे. इलेक्ट्रिसिटी जो मेन आपला आता सोसायटीचा प्रॉब्लेम असतो की इलेक्ट्रिसिटी बिल खूप येतं, पण इथे कुठेतरी मग सोलर पॅनल येते, रूफटॉप येते लावायला पाहिजे, जेणेकरून बिल कमी आलं म्हणून STP प्लांट पण चालतो. STP प्लांट चालला तर त्यांचं जे वॉटर रिसायकलिंग आहे, मग तेच एकदा वॉटर रिसायकल करून ट्रीटमेंट करून तुम्ही गाड्या धुवायला वापरू शकता, फ्लशिंगला वापरू शकता, गार्डनिंगला वापरू शकता. मग नक्कीच तुमचा तिथं पाण्याचं बचत झाली. इलेक्ट्रिसिटीमुळे सोसायटीचं लाईट बिल कमी आलं म्हणून त्यांना मेंटेनन्स बिल्डिंगचं कमी झालं, बिल्डिंगचा मेंटेनन्स कमी झालं म्हणून बिल्डिंगची लाईफ वाढली, बिल्डिंगची लाईफ वाढली तर पोल्युशन कमी झालं. मग या सगळ्या गोष्टी आता आम्ही रिअल इस्टेटमध्ये प्रयत्न करतोय की जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आम्ही करतोय. सेकंड, आता आम्ही रेसिडेन्शियल प्लॉटिंगमध्ये पण आता सुरुवात केली. मग आता रेसिडेन्शियल प्लॉटिंगमध्ये सुरुवात करताना पण आम्ही तोच विचार केला की आमचं एथिक्स जे आम्ही ठेवलेत किंवा जे आमचे विजन ठेवलेत की ग्रीन बिल्डिंग, ग्रीन सस्टेनेबल बिल्डिंग करायचे. आज टॅब ग्रुप विश्वासाच्या नात्यातून, नाविन्याच्या ध्यासातून आणि सर्वोत्तम तेच देऊ या कणखर पाण्यातून दमदार वाटचाल करतोय. त्यांच्या याच प्रगतीसाठी, राज्याच्या विकासात त्यांनी दिलेल्या बहुमोल योगदानासाठी ABP माझा महाराष्ट्राचे अनमोल रत्न या पुरस्कारानं टॅब ग्रुपला सन्मानित करत आहे. आपले पुढचे अनमोल रत्न आहेत दिव्या CPP ही संस्था. भारतातील सर्वात मोठे बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या व्यवस्थापनाचे मुख्य कार्य गेल्या 10 वर्षापासून दिव्या CPP यशस्वीपणे करतायत. दर दिवशी 125 एकर क्षेत्रातील 2,500 कंटेनरचे पूर्णपणे नियंत्रण आणि निर्यात व्यवस्थापन कंपनीतर्फे केलं जात आहे. देशातील विविध निर्यात माल हाताळण्यासाठी आणि पाठवण्यासाठी पूर्वी 24 तास लागायचे, पण आता राजेंद्र जी साळवे यांच्या संस्थेच्या जलद कामामुळे त्यांना फक्त 4.5 तास लागतात. या कंपनीच्या आणि साळवे सरांच्या कार्याबद्दल जाणून घेऊया. आता इकडे JNPT म्हणजे एक भारतातलं सगळ्यात मोठं एक बंदर म्हणता येईल आपल्याला की जिथून एक्सपोर्ट होतो. तर इकडे काम करायला येण्याच्या अगोदरच माझी उत्सुकता होती की आपण एक चांगल्या वेगळ्या ठिकाणी जातो आहे. ॲक्च्युली इंजिनिअरिंग माणसाचं ह्या अशा ठिकाणी तसं काही काम नाही आहे, परंतु एक देवाची इच्छा म्हणू किंवा काय, मी इकडं आलो आणि एक इथं छान मी काम सुरू केलं 2016मध्ये. आणि 2016 ते 20पर्यंत एक साध्या पद्धतीने इथं काम चालू होतं. आणि त्या 2016 ते 20पर्यंत ज्या काही गॅप्स आहेत, एक्सपोर्टरच्या गॅप किंवा पोर्टच्या गॅप किंवा काय, त्या सगळ्या एक स्टडी करून JNPA, जे आत्ता आपण JNPA म्हणू, तर त्यांचे अधिकारी आणि मी आणि काही कस्टम्स आम्ही असे काय जॉईंटली काम केलं याच्यावरती. आणि हा एक मोठा प्रोजेक्ट जो आहे, भारतातला सगळ्यात मोठा पोर्ट आणि भारतातला सगळ्यात मोठा हा सेंट्रलाइज पार्किंग प्लाझा CPP जो प्रोजेक्ट आहे, हा आम्ही एक मस्तपैकी तयार केला. आणि हा एक भारताचं इन्व्हेन्शन म्हणता येईल आपल्याला. म्हणजे तो 2020मध्ये चालू झाला ॲक्च्युअली. तो दिव्या CPP प्रायव्हेट लिमिटेड. ॲक्च्युअल भव्य दिव्य प्रोजेक्ट असल्यामुळे ॲक्च्युअली त्याला दिव्य होतं, पण ते नंतर प्रोनाऊन्समध्ये दिव्या झालं ते. आणि ह्या परिसरामध्ये, नावाशिवा परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आवक आणि जावक, जे आपण आयात निर्यात म्हणतो, ती होती आहे. आणि 2016पर्यंत किंवा जर तुम्ही बघितलं असाल, या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक, ट्रॅफिक जाम आणि ही सगळ्या परिस्थिती होती. आणि त्या केसमध्ये एक कंटेनर, नॉर्मल कंटेनर जहाजावर जाण्यासाठी हा वाय जंक्शनपासून तर तिकडे किंवा सिटीपासून इकडे येण्यासाठी 2-2, 3-3 दिवस कसे जायचं.
त्यामुळं माल खराब व्हायचा, लोकांच्या व्हेसल स्किप व्हायच्या आणि बरेच प्रॉब्लेम होते. आर्थिक नुकसान होत होतं आणि बराचसा इथं प्रॉब्लेम होता. त्याला हे करण्यासाठी JNPTने हा मोठा इनिशिएटिव्ह घेतला आणि हा भव्य दिव्य प्रोजेक्ट तयार केला आणि त्याला सेंट्रलाइज सगळ्या गाड्या इथे एकत्र उभ्या राहतील आणि कस्टम क्लिअरन्स होईल आणि त्या पुढं जातील. हे सगळं आम्ही एक डिझाईन केला आणि आपण त्या माध्यमातून इथं तो प्रोजेक्ट पूर्णपणे चालू केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आत्तापर्यंत श्रीमंताकडे मेडिकल फॅसिलिटी असते, इन्शुरन्स उतरवला जातो, ही गॅप आम्ही लक्षात घेतल्यानंतर आम्ही जवळजवळ 10,000 ते 12,000 ड्रायव्हरची मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी आम्ही स्वतः उतरवल्या. 1,00,000 त्यांना पॉलिसी, त्यांना मेडिक्लेम हा त्यांना त्याचा बेनिफिट होतो, कॅशलेस पद्धतीने होतो. कुठे आजारी पडलं तरी त्यांना मेडिकल फॅसिलिटी मिळते. हे एक आम्ही फार मोठं एक फॅसिलिटी आम्ही JNPTच्या माध्यमातून आम्ही ती केली. आपलं पुढचं अनमोल रत्न आहे डॉक्टर मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था. या संस्थेचा प्रवास जाणून घेऊया संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्याकडून. नमस्कार, मी राजेंद्र कांचन, संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मणिभाई देसाई पतसंस्था उरुळी कांचन. खरं तर उरुळी कांचनमध्ये महात्मा गांधी आले आणि महात्मा गांधींनी सर्व तरुणांना आणि यांना सांगितलं की खेड्याकडे चला. त्याच संकल्पनेतून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. आमच्या डॉक्टर मणिभाई देसाई पतसंस्थेच्या बाबत सांगायचं झालं तर मणिभाईंचं लक्ष जे होतं तर सावकारी कर्जातून सर्वसामान्य माणूस मुक्त झाला पाहिजे, त्या दुष्टचक्रातून त्याला बाहेर पडता आलं पाहिजे. यासाठी आम्हाला मणिभाईंनी एकत्र बोलवलं. आम्ही सर्व तरुण सहकारी त्यावेळेस एकत्र येऊन एक सहकारी पतसंस्था आपण काढू आणि तरुणांना आर्थिक ताकद देण्याचं त्यातनं काम करू, असा आमचा निर्णय झाला. संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी घेतला आणि 11 डिसेंबर 1993ला उरुळी कांचनच्या निसर्गोपचार आश्रममध्ये पहिल्याच दिवशी 1.25 लाख रुपये डिपॉझिट, 258 सभासद आणि 62,500 रुपयाचं भागभांडवल आणि 3 कर्मचारी अशा पद्धतीनं 5,000 रुपयाचं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी पाटस शाखेचं जुनं फर्निचर घेऊन आम्ही 200 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये या संस्थेची सुरुवात आम्ही त्या ठिकाणी केली. आमचं आत्ताचं जर सांगायचं झालं तर राज्य कार्यक्षेत्र करत असताना 11 शाखांच्या माध्यमातून आम्ही या राज्यामध्ये काम करतो आहे. त्याच्यामध्ये या 325 कोटी रुपयाच्या परवाच्या मार्चला ठेवी झालेल्या आहेत, 235 कोटी रुपयाचं कर्ज वाटप झालेलं आहे आणि 550 कोटीच्या वरती आता संमिश्र व्यवसाय आमचा त्या ठिकाणी झालेला आहे. हे सर्व करत असताना 6 कोटी रुपयाचा नफा, त्याचबरोबर कायम ऑडिट वर्ग अ, संस्थेच्या सुरुवातीपासून ऑडिट वर्ग अ आणि कायम नफा आणि आम्ही जवळपास 15% डिव्हिडंड दरवर्षी या ठिकाणी वाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हे सर्व करण्यापूर्वी आमचं सर्व संचालक मंडळाचं दूरदृष्टी, काटेकर नियोजन, त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांचा कष्ट करण्याची प्रवृत्ती आणि दोन्ही संचालक मंडळ आणि कर्मचारी हे सर्व बरोबर चालल्यामुळं संस्थेची प्रगती पटपट होत गेली. सुशिक्षित समाज निर्मितीसाठी MGD या संस्थेची स्थापना करण्यात आली. सातासमुद्रापार रशियामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करणाऱ्या संस्थेचा प्रवास जाणून घेऊया MGD ग्रुपचे महाराष्ट्राचे संस्थापक सुनील वाले सर यांच्याकडून. नमस्कार, मी सुनील बाबूराव वारे. MGD मिशन भारत ही संघटना सुदृढ आणि सुशिक्षित समाज निर्मितीसाठी म्हणून सर्व काही अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, इंजिनियर्स
वकील या सगळ्यांनी एकत्र मिळून बनवली होती. 14 एप्रिल 2013ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी आपला एक स्नेहसंमेलन झालं होतं आणि तिथूनच या संघटनेची सुरुवात झाली होती. अधिक संघटित आणि अधिक सुसज्ज असा समाज जो असतो, बेटर प्रिपेअर्ड बेटर ऑर्गनाइज्ड पीपल विन, आणि त्याच अनुषंगानं अधिक संघटित आणि अधिक सुसज्ज होण्याच्या अनुषंगानं हे सगळे एकत्र आले होते. आणि आपला हा जो काही प्रवास आहे, विकासाचा प्रवास, तो विकासाचा प्रवास सुरू झाला होता. त्याच्या अनुषंगानं आपण जे अधिकारी आहेत, UPSC, MPSC, सेंट्रल गव्हर्नमेंट, महाराष्ट्र शासन, या सगळ्या अधिकाऱ्यांची आपण संमेलनं घेतली आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर आपण अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, वकील या सगळ्यांची एक टीम बनवली आणि याच्या अनुषंगानं समाजाला एकत्र करण्याचा आपण एक प्रवास करत आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून विविध ठिकाणी आपले जे कार्यक्रम झाले, त्या कार्यक्रमातून समाज एकत्र होत गेला. आणखीन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जी जन्मशताब्दी होती 2020 साली, 1 ऑगस्ट 1920चा त्यांचा जन्म, आणि त्या जन्मशताब्दीच्या अनुषंगानं विविध कार्यक्रम आपण करावेत असा विचार पुढे आला होता. आणि त्या विचाराच्या अनुषंगानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मॉस्को इथं उभारण्यात यावा ही आपल्या सगळ्यांचीच इच्छा होती. आणि त्या अनुषंगानं आपण बरीच वर्ष अगोदरच प्रयत्न करत होतो. मध्यावधीच्या काळात डॉक्टर संजय देशपांडे, हेड ऑफ द डिपार्टमेंट युरेशियन स्टडीज, मुंबई युनिव्हर्सिटी यांच्या संपर्कातून आपल्याला रुडॉमिनो मार्गारिटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी मॉस्को यांच्याशी आपला संपर्क झाला. आणि ते सुद्धा तिथं त्यांच्या प्रांगणात, जिथं ऑलरेडी जगप्रसिद्ध अशा आईन्स्टाईन यांचा पुतळा आहे, आणखीन जगप्रसिद्ध अशा अनेक विद्वान व्यक्तींचे पुतळे आहेत, त्या प्रांगणामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यास त्यांनी संमती दर्शवली. तो जो अनावरणाचा कार्यक्रम होता, त्या अनावरणाच्या कार्यक्रमाला आपले जे विधानसभा अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब, ते स्वतः तिथं उपस्थित होते आणि त्यांनी तो जो ठराव आहे तो स्वतःच्या हाताने तिथले जे महासंचालक आहेत त्यांना तो हँडओव्हर केला होता. तसेच हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला आपले सध्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यावेळेला माननीय उपमुख्यमंत्री होते, ते स्वतः व्यक्तिशः तिथं उपस्थित होते. असं म्हणतात, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. तरीही पुण्याजवळील बालेवाडी गावात उच्च शिक्षणाची व्यवस्था नव्हती. दळणवळणाची साधनं मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हती. मुलींना गावाबाहेर जाऊन शिकण्याची चांगली व्यवस्था नव्हती. अशा काळात श्री गणपतराव बालवडकर यांनी पुढाकार घेतला आणि एक शिक्षण विश्व उभं केलं. त्यांचा हा प्रवास तुम्हालाही नक्कीच प्रेरणा देईल. मी गावामध्ये बालेवाडी गावामध्ये सरपंच म्हणून निवडून आलो होतो आणि सरपंच झाल्यानंतर काही सामाजिक कामं केली, लाईट, पाणी, शाळा, रस्ता. अशा परिस्थितीमध्ये मी ज्या वेळेला रामभाऊ मोजेंकडे गेलो, आमदार रामभाऊ मोजे यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आता हे सगळ्या सुधारणा केल्यात आपण, परंतु मी ZPची निवडणूक लढवायचं डोक्यात आलेलं आहे. तर त्यांनी सहज सांगितलं की ZPची निवडणूक लढण्याच्या ऐवजी जर तुम्ही मुलं तुमच्या 7वीपर्यंत शिकतात, 8वीला जात नाही, शिक्षणापासून वंचित राहतात, मग जर तुम्ही शिक्षण संस्था सुरू केली मुलींच्यासाठी तर मी तुम्हाला मदत करतो. अशा पद्धतीने आदरणीय रामभाऊ मोजे यांनी शाळा सुरू करायला सांगितली आणि त्यांचा आदर्श घेऊन मी 1988ला चॅरिटीला संस्था रजिस्टर केली आणि 89ला स्वतःच्या घरातच एक पत्र्याची खोली बांधून 8वीचा वर्ग सुरू केला. त्यावेळेला ह्या जागेवर 1995ला पहिल्यांदा 8वी 9वी 10वी केली. नंतर 1995 साली आमदार मोजे साहेबांनी 5वी ते 7वी जोडून दिली. अशा पद्धतीने 5वी 6वी 7वी म्हणजे 5वी ते 10वी वर्ग सुरू झाले. पुढं मग 1ली ते 4थी जोडून घेतले. नंतर मग 11वी 12वी सुरू केलं. अशा पद्धतीने वाढत गेले. मुलं हाताशी आल्यानंतर बालवाडी ते आज KG to PG, बालवाडी ते MBA पर्यंत
पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचा आज शाळा आहे. 5,000 विद्यार्थी आहे, जवळजवळ 350 स्टाफ आहे. पण हे करीत असताना आम्हाला योगायोग असा की चांगले लोक मिळत गेले, जोडदार मिळत गेले, चांगले शिक्षक मिळत गेले, शिक्षकेतर कर्मचारी चांगले मिळे. हे श्रेय जसं आपण स्वतःला घेऊ शकतो, परंतु त्याचा अर्थ असा नाही की आपण केलं म्हणून. शिक्षक चांगल्या मिळाल्यामुळं ही ग्रोथ वाढत गेली आणि आज आमचं MBAपर्यंत आहे. MBA, MCA, BBA, BCA, BCom सगळ्या प्रकारचे वर्ग चालू आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहेत. हे जे वाढीचं काम आहे, शिक्षण संस्था वाढ करण्याचं काम, तर माझा मोठा मुलगा आहे डॉक्टर सागर बालवडकर. त्याला व्हिजन आहे आणि त्यांनी PhD केलेलं असल्यामुळं संस्था कशी वाढ करता येईल हा सतत डोक्यात विचार असतो. आणि आम्हाला 3 मुलं आहे, तर तिन्ही एक विचारांनी मोठ्या प्रमाणात हे वाढ कशी होईल, संस्था आपली कशी नावारूपाला येईल महाराष्ट्रामध्ये, त्या दृष्टीने प्रयत्न करीत असतो आणि तुमच्यासारख्या लोकांची मदत नेहमी घेत असतो. धन्यवाद. महाराष्ट्राचे अनमोल रत्नच्या आजच्या भागात इथंच थांबतोय. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.